ॲक्च्युली इथे भगत कुटुंबियाच्या मालकींचे 1998 पर्यंत दुकानाचे गाळे होते. ते गाळे रस्ता रुंदीकरणासाठी त्यावेळेचे नगरसेवक अजित नाडकर्णी साहेब यांनी भगत कुटुंबियांना गळ घातली की रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही ही जागा द्यावी. तर आम्ही पण ठीक आहे, नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ता रुंदीकरणाला संमती दर्शवली. तिथे आमचे कुटुंबीय आहेत, श्री तुकाराम भगत यांचे हे मालकीचे गाळे होते इकडे. ते आहेत विकलांग, म्हणजे ह्या एक ॲक्सिडेंटमध्ये त्यांना तो झाला त्रास. त्यांचं सगळं कुटुंबाचं उत्पन्न हे या गाळ्यातून येणाऱ्या भाड्यावर ते निर्भर होतं. तरीही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत ही जागा दिली आणि या जागेवर म्हणजे जे अतिक्रमण म्हणजे गाळे होते ते तोडण्यात आले आणि रस्ता मोठ्या रुंदीकरणासाठी मोकळा करून दिला महापालिकेला. त्यानंतर कालांतराने इथे कचराकुंडी आणून ठेवण्यात आली. आता हे कोणी केलं, का केलं, यात खोलात मला जाण्याचे हे तुम्ही शोधून काढा. त्या कचराकुंडी हटवण्याच्या उद्देशाने इथे एक ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं बांधकाम केलं गेलं, जे की ओपन होतं. जस्ट कंपाऊंड वॉल टाकून बांधकाम केलं आणि एक 2-4 वर्षात पुन्हा पुन्हा नवीन आलेले नगरसेवक यांनी एक बंदिस्त बांधकाम केलं. तरी पण इथे ज्येष्ठ नागरिक बसत होते, तर आम्हाला त्याचा आक्षेप आम्ही कधी घेतला नाही. पण आता रस्ता रुंदीकरणाचं काम झालं, रस्ता काँक्रिटीकरण करत असताना इथे आता हे नवीन ऑफिसचं काम पुन्हा केलं त्यांनी. तर आमची तेव्हा पण मागणी होती की रस्ता रुंदीकरणाला आम्ही जागा दिली आहे, तर रस्ता रुंदीकरणच व्हावं. तिथे तुम्ही अनधिकृत बांधकाम केलंय, तर त्याच्यापेक्षा आमच्या कुटुंबाची जागा होती ते गाळे बांधून तिथून भाडं घेतील. तुम्हाला फुकट देण्याचं कारण काय? महापालिकेला नागरिकांच्या सोयीसाठी आम्ही जागा दिली होती, तर त्याचा उपयोग महापालिकेने तसाच करावा. ते असं कुठल्याही समाजकंटकांना देऊन त्याचा दुरुपयोग होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि याच्या विरोधात मी उपोषणाला बसणार आहे. कारण महापालिका आयुक्तांना मी 15-20 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं, पण संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही आणि अद्यापही म्हणजे आजपासून ॲक्च्युली बसायचं होतं उपोषणाला, पण त्यांनी परवानगी जाणीवपूर्वक माझी परवानगी डिले केली आहे. तर परवानगी मिळो अगर न मिळो 10 तारखे म्हणजे 9 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मी उपोषणाला बसणार आहे.